अजूनही कोकणकरांनी ना एक गोष्ट जपून ठेवली आहे, म्हणजे त्यांचे सण आणि उत्सव. तुला काय आवडतं कोकणातल्या सण उत्सवांमध्ये? चिपळूणचा जो आमचा शिमगा आहे, हा चिपळूणचा शिमगा हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. करंजेश्वरी माताचा शिमगा महोत्सव याला प्रत्येक चिपळूणकर जगाच्या कुठल्याही पाठीवर असो तो येतो. त्यावेळेस तिथे शेरणं करण्याचा नावाचा एक उत्सव असतो. शेरणं म्हणजे काय, एखादा तुम्ही नवस बोलायचा आणि तिथल्या नदीचं पात्र ज्या कोरडं असतं त्या कोरड्या पात्रामध्ये तो नवसाचा नारळ तिथे पुरायचा. त्या मातीमध्ये एक फुटभर आतमध्ये असा पात्र कोरडं पडलेलं असतं. त्यावेळेस जेव्हा पावसाळा चालू होतो तिथून भरघोस पाणी वाहत असतं. कोकणातलं पाणी माहिती आहे आपल्याला काय वेगानं वाहतं ते. दुसऱ्या वर्षी शिमग्याच्या वेळेस तो भाग कोरडा झालेला असतो आणि तिथे त्यावेळेस ज्यांचे नवस पूर्ण होणारे असतात किंवा पूर्ण झालेले असतात त्यांचे तिथे नारळ सापडतात. तिथे येऊन ती पालखी जड होते देवीची आणि तिथे तो नारळ बहुधा सापडतोच. म्हणजे विज्ञान असेल, अध्यात्म असेल, हे काय पातळीचं आहे ना तिथे अध्यात्म, हे मला तिथे येतं. मी स्वतः अंधश्रद्धा न पाळणारा माणूस आहे. तिथे येऊन तुमचे डोळे दिपतील, अरे हे खरं शक्य आहे. तिथे इतपत त्या गोष्टी तिथे सापडतात आणि त्यांचे नवस पूर्णही झालेले आहेत. म्हणजे याला आपण काय बोलावं, ह्याला विज्ञान बोलावं की अनाकलनी अशी आध्यात्मिक शक्ती बोलावी.